यानंतर पुढे वळूयात। चेंबूर मतदारसंघामध्ये यंदा शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत आहे। शिंदे गटाकडून तुकाराम काते तर ठाकरे गटाकडून प्रकाश पातरपेकर हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। या दोघांमध्ये सुद्धा काटेकी टक्कर असली तरी सुद्धा वंचित बहुजन आघाडी हा फॅक्टर सुद्धा इथे महत्त्वाचा ठरू शकतो। अशामध्ये तिथल्या मतदारांचा कल कुणाच्या बाजूने आहे, कुणाचं पारडं जड आहे, जाणून घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी बोल बिनधास्त या कार्यक्रमातून। चेंबूर विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार प्रकाश पातरपेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले, तर दुसरीकडे महायुतीचे तुकाराम काते निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले पाहायला मिळत आहेत। नेमकं या परिसरातील लोकांना काय वाटतं हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया बोल बिनधास्तच्या माध्यमातून। आपण इथे काही दादा आहेत, त्यांना विचारूया। दादा, माहौल किसका है, क्या लग रहा है? हमारे इधर प्रकाश पातरपेकर का है, मशाल निशानी उनका ही हवा है और उन्होंने बहुत कुछ काम किया है। पहले भी 2 बार स्थानिक हो चुके हैं और इंशाअल्लाह तीसरी बार भी वही होगी। आपको क्यों लग रहा है कि अभी प्रकाश पातरपेकर आएंगे? क्योंकि तुकाराम काते भी एक कॉर्पोरेटर रह चुके हैं, उन्होंने भी इधर पहले काम किया है। आपको क्या लग रहा है? अरे उनकी नारा है जोड़ेंगे नहीं तो कटेंगे। उनके नारे से लोग परेशान हैं और ज़्यादा करके मुस्लिम समाज, दलित समाज सब परेशान है। तुकाराम काते से नहीं, उनकी पार्टी से परेशान है। सिंधेगढ़ बीजेपी सरकार से परेशान है। तो इसके लिए उनको हम खुल के ओपनली हमने एमपी के टाइम भी हमने ओपन मैदान में उतर के देसाई साहब को जिता के लाए हमने। तो इस बार भी हमने कंधे से कंधा मिलाकर हम प्रकाश पातरपेकर को भी लाने वाले हैं। इधर काही रिक्शा वाले देखील आहेत, आपण त्यांना विचारूया। अंकल, किसका ना ज्यादा माहौल है इलेक्शन का, क्या लग रहा है? किधर के आप? मैं यहाँ का नहीं, बाहर का हूँ। मतदान करने के लिए जाने वाले हो ना? हाँ, जाएंगे। किधर मतदान नाम किधर है? मेरा तो अपना नेहरू साइड का हूँ, मैं तो यहाँ का नहीं हूँ। लेकिन क्या लग रहा है, महाविकास आघाडी महायुती? महाविकास आघाडी, त्यांना महाविकास आघाडी वाटतंय। इनके काही आणखी लोक आहेत। दादा, काय निवडणुकीचा माहोल कसा आहे? आज रविवार आहे, प्रचार कसा सुरू आहे? प्रचार तर एकदम जोरात चालू आहे, चांगला आहे, चांगला वाटते। काय असेल नसेल माहोल कोणाचा वाटतो? माहोल आता तुम्हाला तर माहितीच आहे कोणाचा आहे, ज्यांची सत्ता आहे त्यांचाच असेल त्यावेळेसही। पण म्हणजे तुम्हाला असं वाटतं की तुकाराम काते इकडनं निवडून येणार? येते, कामं केलेत त्याच्या आधी? हो, पाहिलेत, आम्ही ऐकलेत, पण पाहिलेत कमी, ऐकलेत जास्त। पण प्रकाश पातरपेकर इकडे दोन वेळेला आमदार राहिलेले आहेत, त्यांच्याबद्दल कसं वाटतंय? ते लोकांमध्ये मिसळायचे का? त्यांचा मस्त, त्यांची वर्किंग चांगली, चांगलं सोबत चांगलं, म्हणजे अजूनही त्यांची असं वाटतं की त्यांनी चांगले प्रोग्रेस, छान चांगलं आहे यावेळेसही। ठीक आहे, बस एवढंच बोलू शकतो। बाकी आपल्याला आणखीन काही लोक आहेत तिथे उभे राहिलेले, आपण यांना विचारूया। दादा, माहौल क्या है इलेक्शन का? माहौल तो अच्छा है। मी म्हणतो की शिंदे साहेबच येऊ दे। तुम्हाला का बरं? कारण लाडकी बहिणीसाठी जो 1500 जो योजना ती खूप आवडीची आणि सगळ्यांनाच ती आवडलेली आहे। आणि ते म्हणाले आहेत की आता इलेक्शन नंतर परत 2100 होईल, तर ते खूपच छान आहे। आणि तसं म्हटलं तर तुम्ही सुद्धा महिला आहे, तर महिलाच्याच बाजूनी जर असेल तर ते खूपच छान आहे। त्यांना असं वाटतं की शिंदे साहेबांचं सरकार पुन्हा यावं। आणखीन काही लोक इथे उभी आहेत लाईनीमध्ये, आपण त्यांना विचारूया। दादा, काय वाटतं, माहोल काय आहे? माहोल आहे बरं, पण काहीतरी वेगळं यावेळेस अपेक्षा आहे। काय वेगळी अपेक्षा? काहीतरी आपण जे विचार नाही करणार तसं सरकार येणार आहे। इकडे जे चाललेलं सगळं चित्र बदलणार आहे, सगळं वेगळं होणार आहे आणि कोणी आपण विचार करू शकत ना असं सरकार आहे। तर ते म्हणतायत की आपण कोणीच विचार करू शकत नाही असं सरकार येणार आहे। आपण आणखीन काही मावशी वगैरे बसल्या, त्यांना देखील इथे विचारूया। काय दादा, राम राम, काय वाटतं माहोल काय इलेक्शनचा? हाय, आम्ही गावाला दिशाला असतो। गावात ना आलाय? कोणत्या गावात ना आलाय? विटा। काय वाटतं गावी काय माहोल आहे? आता काय पुन्हा सांगायचं, काय करायचं? तुम्हाला काय वाटतं?
आता काय आता मी काय सांगायचं आता मतदानाला जाणार हां मतदान होणार होणार तुम्ही जाणार हां तुम्ही जाणार का मतदानाला जाणार की मग कोणाला मत देणार आता ती तसं काय सांगायचं आहे दादा म्हणतात तसं सांगता येणार नाही पण दादा गावचे आहेत बघूया इकडे आणखीन काही लोक आहेत बोलायला इच्छुक आहेत आपण विचारूया काय दादा माहोल काय आहे महाल मशाल है मैडम मशाल आमच्या वोट मशाल असं काय वाटतं आनर काम भारी किया है अभी एरिया में बहुत सारा सुधार आया है वोट देंगे तो मशाल को तो प्रकाश फातर्पेकर का माहौल है प्रकाश पात्रकर माहौल है इधर पे मतलब जो आदमी काम करेगा उसको याद करेगा जो आदमी काम नहीं करेगा उसको याद नहीं करेगा जो काम करेगा वही दिखेगा ते म्हणतात जे काम करणार तेच टिकणार आणखीन काही मावशी लोक आहेत त्यांना विचारूया आपण इकडे काय मावशी भाजी विकता तुम्ही इकडे नेहमीच काय माहोल काय इलेक्शनचा इकडेच राहता का हो इकडेच राहते मी कुठे राहता चेंबूर मध्ये चेंबूरमध्ये इथे लोकांनी मारला काय वाटतं माहोल काय आहे माऊल आता काय सांगायचं तुम्हाला काय वाटतं बघूया 80 तरी सुद्धा कामं कोणी केलेत फातर्पेकरांनी कामं केलेत का गेल्या 10 वर्षात केलीत कामं केलीत त्यांनी पण. तुमच्यासाठी काय केलं आम्ही तर गेलो नाही त्यांच्यापर्यंत पण तरी तुम्हाला असं वाटतं का की फातर्पेकर येतील की काते येतील सांगू शकत नाही दोघांची पण टक्कर आहे टक्कर आहे तुमचं मत कोणाला आहे बघूया जाणार ना मतदानाला जाणार 100% जाणार मतदानाला जाणार आहेत बघूया असं म्हणालेत फातर्पेकर आणि काते दोघांमध्ये ही टक्कर असल्याचं सांगतात त्या आणखीन इथे ताई आहेत ताईंना विचारूया ताई काय काय वाटतं इलेक्शनचा माहोल काय आहे त्यांना गावावरून आले त्या गावावरून आलेले आहेत म्हणे या दादांना नारळवाल्यांना विचारा असं म्हणतात मावशी बघूया नारळवाल्यांना विचारून काय दादा काय इलेक्शनचा माहोल काय आहे मला निश्चित काय माहित नाही आपण कुठे इलेक्शन मध्ये जात नाही पण असं काय वाटतं इलेक्शन मध्ये जात नाही मतदानाला तर जाणार ना हो जाणार नक्की जाणार मग मतदानाला जाणार आहात तुम्ही चेंबूर मध्ये राहता काय विकास झाला पाहिजे असं वाटतं काय कमतरता आहे चेंबूर मध्ये झोपडपट्टीत सुधार झाला पाहिजे हे एक गरज आहे कारण असुविधा बऱ्याच आहेत संडास बाथरूमच्या आहेत पाण्याच्या आहेत बाकी रहदारी वगैरे बाकी सगळं चांगलं आहे पण राहणीमानाची गैरसोय आहे काय केलं पाहिजे येणाऱ्या आमदारांनी असं वाटतं झोपडपट्टी सुधार त्याच्यासाठी कोण योग्य आहे असं वाटतं महाविकास की महायुती नक्की सांगू शकत नाही मॅडम काय आपल्याला निश्चित माहीत नाही तर काय करणार उमेदवार आपल्या समोर एक साधी मिटिंग घेत नाही तर आम्ही त्याची काय बोलणार आहे सांगा एक उमेदवार तुम्हाला अजून भेटायला आलेले नाहीये नाही भेटायलाच आले नाही समोर फक्त गाड्यावर फिरतायत गाडी फिरते त्यांची बाकीचं काय नाही होत घरोघरी येऊन प्रचार सुरू नाहीये नाही काय अजून काय झालेलं नाही तसं दादा म्हणतात घरोघरी येऊन प्रचार सुरू नाही उमेदवार अजून भेटलेलेच नाहीये त्यामुळे त्यांना काही उत्तर देता येत नाहीये ठीक आहे आपण ह्यांना विचारूया काय दादा निवडणुका आलेल्या आहेत काय वाटतं चेंबूर मध्ये कसा माहोल आहे काय झालं चेंबूर मध्ये माहोल कसा आहे निवडणुकीचा कशाचं चेंबूर मध्ये मी आणखी एकदा इलेक्शन केलं नाही मी कधीच वोट दिलं नाही का बरं दादा तुम्ही वोट देत नाही असं का मला म्हणताय आवडतच नाही ते आवडत नाही अरे तुम्ही विकासाच्या नावाने बोंबा मारता तेव्हा मत देत नाही असं कसं काय चालतं हा? तर बादल 1 मिनिट बादल घे ना घ्या बोला एक बोला. मिनिट. अहो दादा आमचा बोल बिंदास आहे त्यामुळे तुम्ही बोल बिंदास बोलू शकता बोला मी सांगतो नंतर काय 1 मिनिट बादल ते म्हणतायत नंतर सांगतो म्हणून बघूया इथे काय दादांना आणखीन कोण इकडे आहेत का विचारूया काय दादा काय वाटतं तुम्हाला काय मतदानाचा माहोल आहे मशान मशाल मशाल का बरं हिंदी में बोला क्यों ऐसा क्यों लग रहा है उसका काम अच्छा लग रहा है इंसान अच्छा है उद्धव ठाकरे अपना अच्छा नेता है सबका सुनता है गरीब अमीर सबका सुनता है अच्छा काम हुए इधर बहुत काम हुआ नाला उसके राज में बना वो अंकल बोल रहे थे अभी तक उम्मीदवार पहुंच नहीं रहे आपके पास तो अपना अपना जिसका चॉइस हो उसका उम्मीदवार तो हर वक्त खड़ा रहता है जब भी बुलाओ फ़ोन करो आ जाता है हमें और क्या चाहिए वही चाहिए ना हम फ़ोन अगर किसी नेता के पास करें वो आ जाए वही मेरे लिए सब कुछ है उसको काम दिखता है ते म्हणतायत की उमेदवाराचं काम दिसतं इकडच्या त्यामुळे मशाललाच आम्ही निवडून देणार
आपण आणखीन काही दादा इथे मीट आहेत का, भेटतायत का बघूया. कोळी मावशींना देखील विचारूया, त्यांचं मत देखील कोणाला आहे ते बघूया. काय मावशी, निवडणूक आली आहे, मतदानाला जाणार की नाही? मतदानाला जाणार? चालेल. कोणाला मत देणार? आता ते तसं आम्ही सांगू शकत नाही, कुणाला देणार आणि कुणाला राहणार असं नाही. आमच्या जी मनात आहे ते बघू. नाही, पण महाविकास आघाडी जे जे उमेदवार आहेत सध्याचे फातर्पेकर, गेल्या 2 टर्म ते इथे आमदार राहिलेत. कामं केलेत का? बर कामं केलेत? आमची कशाची काय काय केले आमचं काम? कसलं काम काय आहे ते तरी सांग. तुम्हाला जे सोयी सुविधा पाहिजेत त्या दिल्यात का? काय दिले आम्हाला? अगं काय दिलंय आम्हाला? आम्ही असं भीक मागून खातोय कडे रोडच्या. काय दिलंय का आम्हाला? लाडकी बहीण 1500 रुपये देते ना. हा 1500 रुपये देते ना लाडकी बहीण. लाडकी बहीण आम्हाला कोवा दिलंय? साऱ्या दुनियेला वाटलं पण आम्हाला वाटलं नाही. काय करायचं? तर तुम्हाला लाडकी बहिणीचे पैसे नाही मिळाले? कसलंच नाही आम्हाला. लाडक्या बहिणीचं बिल आहे. हा दादा खूप बोलतायत, त्यांच्याकडे जाऊया. दादा म्हणतायत तिकडे जा. लाडकी बहिणीचे पैसे त्यांना मिळाले नाही असं त्या म्हणतायत. नाही मिळालं म्हणतात त्या लाडक्या बहिणीचं. ताई, काय वाटतं, काय निवडणुकीचा माहोल आहे, प्रचार आहे, पुढच्या आठवड्यात इलेक्शन आलेलं आहे, उमेदवार आलेत की नाही घरी? आले ना, आलेले. कोण येऊन गेलं? सर्व गेले येऊन. सर्व येऊन गेले. काय बोलले? काय बोलले? आता काय बोलला तर ते बोलले. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला वाटतं आता येऊन दे, मोदी येऊन दे. परत मोदी येऊ दे. 1500 रुपये मिळतात का लाडक्या बहिणीचे? मिळतात. मिळतात. खुश आहात? यांना मावळेवाल्यांचं काय? मावळवाल्यांचं काय वाटतं तुम्हाला? म्हाताऱ्यांचं काय? ते म्हणतात आम्हाला मिळालं नाही. म्हाताऱ्यांना पहिला दिलं पाहिजे. त्याने असं नाही करायला, पहिलं म्हाताऱ्यांना द्यायला पाहिजे. जवानचं काय कसं बोल. तुम्हाला मिळाले ना? मला आता माझं पण वयच झाले, 65 वर्ष आहे. मग नाही मिळाले? मिळाले. मिळाले. आजींना पैसे मिळाले? मावळेवाल्यांचं काय? मावळवाल्यांना पैसे मिळाले नाहीयेत, त्यामुळे त्यांचं काय, त्या म्हातारे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. बघू पुढे आणखीन काही. काय दादा, इलेक्शन आहे, काय माहोल आहे? येऊन गेले का सगळे नेते आमदार, भेटून गेले का? येऊन गेले, चाललंय सगळं इकडे इलेक्शनचं. गाड्या वगैरे फिरतात, प्रचार रॅली वगैरे असते. काय वाटतं तुम्हाला यावेळी काय होईल? आमच्या इथे शिवसेनेची सत्ता आहे मागील 2 टर्ममध्ये, पण यावेळी आमचा सर्वांचा कौल वंचित बहुजन आघाडी पक्षाकडे असणार आहे. पण आपण जर बघितलं तर याआधी देखील वंचित बहुजनचा जो फटका आहे तो हंडोरेंना पडलेला पाहायला मिळाला होता. यावेळी वंचित बहुजन इकडे चालेल? हो चालेल, कारण यावेळी हंडोरे नाही आहेत, हंडोरे साहेब. तर यावेळी वंचित बहुजन आघाडीकडे संपूर्ण या चेंबूरमधला बौद्ध समाज वळलेला आहे पूर्णपणे. काटे आहेत, पण काटे आहेत, फातर्पेकर आहेत. फातर्पेकर 2 टर्म आमदार राहिलेत, कसं काम केलं? फातर्पेकर 2 टर्म आमदार राहिले, पण ते या PL लोखंडे मार्ग साईटला कधी आमच्याकडे वळलेच नाही. आणि तुकाराम काते या अगोदर अणुशक्तीनगरमध्ये होते, तर तिथे यावेळी त्यांना चेंबूरमध्ये मुश्किल जाणार आहे, कारण नवीनच चेहरा आहे चेंबूरसाठी तो. तर त्यामुळे तुकाराम कातेंचे तर चान्सेस नाही आहेत आमच्या मते तरी जास्त. तुकाराम कातेचे चान्सेस नाही आहेत, चेंबूरमध्ये नवीन चेहरा आहे असं ते म्हणतात. या मावशी आहेत, मावशींना विचारूया. काय मावशी, लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात का? आम्हाला काय नाही भेटत. तुम्हाला नाही मिळत? काय वाटतं कोण येईल? इलेक्शनचा माहोल कसा आहे? इलेक्शनचा माहोल आता चाललाय, बघा कोण येते, कुणाकुणाची मर्जी आहे, कोण कुणाला पण वोट द्यायला. आपण काय बोलू शकतो त्याच्यामध्ये? काय नाही बोलू शकत. भेटून गेले का सगळे? नाही, मी तर येत नाही इतर धंद्यावर जास्त. पण उमेदवार येतात का? उमेदवार असं कोण जास्त नाही आलेत, खाली गाड्या फिरतात त्यांचे. तर फक्त गाड्या फिरतायत, उमेदवार अजून भेटायला आलेले नाही असं ते म्हणतायत. दादा, काय वाटतं? चालते, जो पार्टी येईल ती येईल, ज्याच्या नशिबात तो घेऊन जाईल. असं काय वाटतं, तुम्ही मतदान देणार? तुमच्या हातात आहे सगळं. आम्ही देणार, आमचं मत आमच्या हातामध्ये आहे, आम्ही कोणाला बी देऊ, पण जो काम करेल त्यालाच देऊ आम्ही. फातर्पेकर 2दा आमदार राहिलेले आहेत, काय वाटतं?
नाही सांगू शकत काही. कामं केलेत का? कामं लोकांनी केली तर नाही असं नाही. केलेत. हो. पातरपेकरांनी कामं केलेत असं म्हणतायत ते. एकंदरीतच जर आपण बघितलं तर खरंच या चेंबूर विधानसभा क्षेत्रात सगळंच कठीण दिसतंय. वंचित बहुजन आघाडीकडे देखील बराच समाज वळलेला पाहायला मिळतोय. अशी लोक माहिती देखील देत आहेत, मतदार माहिती देत आहेत. त्याचबरोबर जर बघितलं दुसरीकडे तर चेंबूरमध्ये काते यांचा नवीन चेहरा आहे, तर फातर्पेकर 2 टर्म आमदार राहिलेले आहेत. त्यामुळे या विभागात काटेकी टक्कर होताना पाहायला मिळणार आहे. 23 तारखेला मात्र मतदार राजा 20 तारखेला कोणाच्या पेटीत मत टाकते ते आपल्याला 23 तारखेला स्पष्ट होईल आणि 23 तारखेला नेमका चेंबूरचा गड कोण सर करणार ते माहिती मिळेल आपल्याला. तोपर्यंत तुम्ही NDTV बघत राहा. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंतसह भाग्यश्री प्रधान आचार्य, NDTV मराठी, मुंबई.